नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे की फॉर्म तर भरलाय, आता पुढे काय करावे। तर विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी अर्ज केला आहे, म्हणजे फॉर्म भरला आहे, आणि बरेचसे विद्यार्थी असतील की ज्यांनी फॉर्म भरला नसेल। ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घेण्याचा प्रयत्न करा। विशेषतः ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी आता टोकन नंबर बघण्याच्या चक्करमध्ये न पडता आपल्या ग्राउंड आणि फिजिकलवरती फोकस करणे हे महत्त्वाचं असेल। काही विद्यार्थी काय करतात की त्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला आहे, पण मग ते काय करणार की अजून 7 दिवस आपल्याला वाढून मिळाले, तर आपण काय करू की आपण टोकन नंबर बघू किंवा अर्ज क्रमांक बघू, किती अर्ज अजून वाढले आहेत जिल्ह्यामध्ये, मग ते फॉर्म चेंज करण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, आपण फॉर्म भरणे म्हणजे आपलं फायनल सिलेक्शन नसतं, त्यासाठी आपल्याकडे अजून ग्राउंड आहे आणि स्टडीसुद्धा आपल्याला करणं हे महत्त्वाचं असेल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या टोकन नंबर आणि अर्ज क्रमांकाच्या चक्करमध्ये न पडता आपण आपल्या ग्राउंड आणि स्टडीवरती फोकस करणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असेल। तर आता ग्राउंडमध्ये विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं ग्राउंड हे 40+ आहे त्यांनी 45+ आणण्याचा प्रयत्न करा, आणि ज्यांचं फिजिकल हे 45+ आहे त्यांनी 27+ आणण्याचा प्रयत्न करा, हे तुमच्यासाठी फायद्याचं असेल। आणि दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, स्टडी करत असताना आपण पॅटर्ननुसार स्टडी करा, म्हणजे मराठीसाठी तेवढाच टाईम द्या, बुद्धिमत्तासाठी तेवढाच, आणि गणितासाठी सुद्धा तेवढाच, त्याचबरोबर GK GS साठी सुद्धा तेवढाच। जर तुम्ही म्हणणार की GK GS साठी स्टडी कशातून करावं, तर तुम्हाला सांगू इच्छितो, आपण स्टेट बोर्डचे बुक रेफर करणं हे महत्त्वाचे असेल, आणि आपल्याकडे जे दररोजचे न्यूजपेपर येतात ते न्यूजपेपर वाचणेसुद्धा खूप महत्त्वाचे असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, प्रश्नपत्रिका म्हणजे आता मी समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला, तर त्या जिल्ह्याच्या मागील 5-10 वर्षाचे पेपर चेक करतात, आणि त्यानुसार ते स्वतः पॅटर्न ठरवतात की या जिल्ह्यामध्ये GK GS वरती जास्त प्रश्न विचारतात, या जिल्ह्यामध्ये गणितासाठी जास्त विचारतात, तर तो काय करणार की GK GS वरती जास्त फोकस करणार। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तर माहीत आहे की मागील 5-10 वर्षामध्ये आतापर्यंत असा पॅटर्न पडला आहे, पण तुम्हाला ही निश्चित नाही 100% की यावर्षीसुद्धा सेम तसाच पॅटर्न पडेल। विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरतीची तयारी करतो, त्यासाठी सुद्धा काही पॅटर्न आहे, त्यामध्ये गणित, मराठी, बुद्धिमत्ता आणि GK GS साठी 25-25 मार्कचा पॅटर्न आहे। तर आपण पॅटर्न फॉलो करणं हे खूप महत्त्वाचं असेल। रूटीन कशी असायला पाहिजे, तर तुम्हाला सांगतो, एक आपलं पॅटर्ननुसार मराठी, बुद्धिमत्ता आणि गणित आणि GK GSचा तर अभ्यास सुरूच ठेवा। त्याचसोबत तुम्ही दररोज 2 प्रश्नपत्रिका सोडवणे हे खूप महत्त्वाचे असेल, म्हणजे मागील ज्या आपण विचारलेल्या प्रश्नपत्रिका आहेत दररोजच्या 2 सोडवणे हे महत्त्वाचे असेल। बरेचसे विद्यार्थी काय करतात, फक्त टिक मार्क करून आपले स्वतःचे मार्क ठरवतात की आता मागची मी प्रश्नपत्रिका सॉल्व केली, यामध्ये मला 90 मार्क येत आहे, 95 मार्क्स येत आहेत। त्यापेक्षा तुम्ही OMR शीट घ्या, त्या OMR शीटवरती स्वतः प्रश्नपत्रिका सॉल्व करा, आणि नंतर ते स्वतः चेक करा, त्यामध्ये तुमचा खरा रिझल्ट येईल। ना की तुम्ही असं टिक करून अंदाज लावून की मला एवढे मार्क पडतात तेवढे मार्क पडतात, तसं तुम्ही न करता दररोजच्या 2 प्रश्नपत्रिका सॉल्व करा, आणि त्या OMR शीटवरतीच सॉल्व करण्याचा प्रयत्न करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।